2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं राज्याचा साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात 6 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या। 2024 मध्ये मात्र भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या महायुतीचा साखरपट्ट्यात दारुण पराभव झाला। महायुतीला 6 पैकी 4 जागा गमवाव्या लागल्यात। माजी खासदार राजू शेट्टी यांनाही दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। पश्चिम महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था प्रामुख्याने ऊसाच्या नगदी पिकावर अवलंबून आहे। या भागावर एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकाती वर्चस्व होतं। त्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आणि 2019 मध्ये सांगली, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ जिंकले। त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने कोल्हापूर आणि हातकणंगलेची जागा जिंकली, तर राष्ट्रवादीला फक्त सातारा जिंकता आली होती। यावेळी लोकसभेला महाविकास आघाडीतून शरद पवार गट आणि ठाकरे गटाने राज्यातल्या या साखरपट्ट्यात चमकदार कामगिरी केली। कोल्हापूर आणि सोलापूरच्या जागा काँग्रेसने जिंकल्या। पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांचा पराभव केला। माढ्यात शरद पवार गटाने भाजपचा पराभव केला, तर भाजपला साताऱ्याची जागा जिंकण्यात पहिल्यांदाच यश आलं। आता आगामी विधानसभा निवडणुकीत साखरपट्ट्यात नेमकं काय होणार याची चर्चा सुरू आहे। राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 70 जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात। जवळपास राज्यातील 25% जागा या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसंच नगर या 6 जिल्ह्यांतून येतात। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे इथली समीकरणं बदलली आहेत। लोकसभेला साखरपट्टा महाविकास आघाडीला गोड झाला, तसा आता विधानसभा निवडणुकीत कोणाला गोड आणि कोणासाठी कडू ठरणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील राजकारणाचा महत्त्वाचा चेहरा मानले जातात। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पर्यंत पसरलेल्या या भागात सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विकास शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचला। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक या 7 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पट्ट्यात 86 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये राज्याच्या 288 मतदारसंघांपैकी जवळपास 30% जागा आहेत। 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी सर्वाधिक 27 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर 20 जागा भाजपने जिंकल्या। काँग्रेस 12, शिवसेना 8 तसंच इतर पक्षांना 6 जागा मिळाल्या। यंदा लोकसभेप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल आणि यात साखरपट्ट्यातल्या जिल्ह्यांतील सद्यस्थिती काय आहे, कोण वरचढ ठरू शकतं याचा आढावा घेऊ। सुरुवात आपण कोल्हापूर जिल्ह्यापासून करूयात। कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, चंदगड, राधानगरी, इचलकरंजी, करवीर, कागल, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले हे 10 विधानसभा मतदारसंघ येतात। गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 4 जागा काँग्रेसला मिळाल्या। जिल्ह्यातील 10 पैकी अजित पवार गटाचे 2 तर शिंदे गटाचा 1 व इतर 3 आमदार आहेत। जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर साखर कारखानदारीच्या माध्यमातून पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित प्रभाव दिसून येतो। त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता साखर कारखानदारांकडे। लोकसभेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून आलाय। हातकणंगलेत काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलीच मतं मिळालीत, त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। तर कागल मतदारसंघातील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे ही पारंपरिक लढत यंदाही लक्षवेधी ठरणार आहे। समरजित घाटगेंनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवारांनी देखील डाव टाकायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय। महायुतीला इथं अधिक मेहनत घ्यावी लागेल असं दिसतंय। साखरपट्ट्यातला पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, माढा, बार्शी आणि सांगोला तसंच माळशिरस हे 11 विधानसभा मतदारसंघ येतात। यापैकी सद्यस्थितीला भाजपकडे 5, एक भाजप पुरस्कृत अपक्ष असे मिळून 6 आमदार आहेत। अजित पवार गटाचा 1, शरद पवार गटाचे 2, शिंदे गटाचा 1 आणि एक काँग्रेसकडे जागा होती। प्रणिती शिंदे खासदार झाल्यानं सध्या ही जागा रिक्त आहे। थोडक्यात जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघांपैकी भाजपचे अधिक आमदार आहेत। पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सद्यस्थितीला तुतारीकडे ओढा असल्याचं चित्र दिसून येत आहे। काँग्रेसचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात भाजपने पाय रोवलेत, मात्र यंदा लोकसभेपूर्वी वातावरण बदललंय। शरद पवार यांच्या पक्षाकडे ओढा वाढलाय। लोकसभेला मोहिते पाटील घराणं भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानं जिल्ह्याचं चित्र बदललंय। आता विधानसभेलाही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल। जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती फार काही लागेल असं वातावरण नाहीये। प्रणिती शिंदे खासदार झाल्यावर
असल्यावर त्यांच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दावा सांगितल्यानं वरिष्ठ पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी असा विचार केल्यास शरद पवार यांच्या पक्षाकडे येणाऱ्यांची वाढती संख्या पाहता महायुतीला याचा फटका बसू शकतो। तसंच भाजप 2019ला जिंकलेल्या जागांपैकी आता किती जागा राखण्यात किंवा यामध्ये आणखी भर पडण्यात यशस्वी होतं हे सुद्धा पाहावं लागेल। साखर पट्ट्यातला पुढचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ आणि जत हे 8 विधानसभा मतदारसंघ येतात। या 8 जागांपैकी सध्या सर्वाधिक 3 जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत, तर सांगली व मिरज या शहरी भागातील 2 जागा भाजपकडे आहेत, 2 काँग्रेसकडे तर 1 जागा रिक्त आहे। खानापूरचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं जानेवारी 2024 मध्ये निधन झाल्यानं खानापूरची जागा रिक्त आहे। सांगली हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हा आहे। या ठिकाणी लोकसभेला अपक्ष उभा राहिलेल्या विशाल पाटील यांनी बाजी मारल्यामुळे भाजपसाठी विधानसभेला जागा राखणं आव्हानात्मक ठरेल। इथं महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटप कसं होतं त्यावरच निकालाचं चित्र अवलंबून असेल। जागा वाटपानंतर बंडखोर तसेच नाराजांची भूमिका निवडणुकीच्या निकालामध्ये महत्त्वाची ठरेल। तर सातारा जिल्हा हा देखील साखरपट्टा म्हणून ओळखला जातो। सातारा जिल्ह्यामध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा, मान, खटाव, फलटण, वाई, पाटण आणि कोरेगाव हे 8 विधानसभा मतदारसंघ येतात। या 8 जागांपैकी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी 2 आमदार आहेत, तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाचा प्रत्येकी 1 आमदार आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक अपेक्षा सातारा जिल्ह्यातून आहे। लोकसभेला चुरशीच्या लढतीत इथं भाजपने बाजी मारली। राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाई तसंच फलटणच्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली। तर साताऱ्यात भाजपच्या शिवेंद्रसिंह राजेंना फारसं आव्हान नाहीये, मात्र कोरेगाव आणि माणमध्ये अटीतटीचा सामना होऊ शकतो। कराडमध्ये 2 जागा महाविकास आघाडीकडे आहेत। कराड दक्षिणमध्ये यंदा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा भाजपचं कडवं आव्हान आहे। त्यामुळे महायुतीनं एकजुटीने काम केलं तर साताऱ्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं। साखरपट्ट्यातला पुढचा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वाधिक 21 जागा आहेत। त्यामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात 11 आणि ग्रामीण भागात 10 असं स्वरूप आहे। शहरी भागातील 11 पैकी सध्या 7 जागा भाजपकडे आहेत, 3 अजित पवार गटाकडे आणि 1 काँग्रेसकडे। तसंच ग्रामीण भागातील 10 पैकी 2 भाजप, 5 अजित पवार गट, 2 काँग्रेस आणि 1 शरद पवार गटाकडे आहे। असं चित्र असलं तरी यावेळची परिस्थिती वेगळी आहे। पुणे जिल्ह्यामध्ये बंडखोरीची शक्यता अधिक आहे, कारण पुण्यामध्ये लोकसभेला गेल्या वेळच्या तुलनेत भाजपचं मताधिक्य कमी झालंय। महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे। विद्यमान आमदारांच्या पक्षांचे मतदारसंघ कायम ठेवायचे झाले तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार पर्याय शोधतील। त्यामुळे इंदापूर सारख्या ठिकाणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील काय करणार हा कळीचा मुद्दा आहे। तर ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारीचा प्रभाव दिसून येतोय। मराठा आरक्षण मुद्द्याची धग कायम आहे। साखरपट्ट्यातला आणखी एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यात नगर, शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, पाथर्डी, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, कोपरगाव, राहुरी आणि पारनेर हे 12 विधानसभा मतदारसंघ येतात। जिल्ह्यातील 12 पैकी सर्वाधिक 6 जागा गेल्या वेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या, तर भाजपला 3, काँग्रेसला 2 आणि 1 इतर पक्षाचा आमदार निवडून आला। आता राष्ट्रवादीच्या 6 पैकी 4 आमदार अजित पवार गटाकडे तर 2 आमदार शरद पवार गटाकडे आहेत। सध्या शरद पवार नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहेत। दुसरीकडे नगर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। सुजय विखेंच्या पराभवाचा ठपका राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर ठेवलाय। तसंच सुजय विखे हे लोकसभेतील पराभवानंतर संगमनेरमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे नेहमीप्रमाणे बदल्याचं राजकारण नगर जिल्ह्यात पाहायला मिळू शकतं। यासह दूध दराचा मुद्दा तसंच कांदा उत्पादकांची समस्या कायम असल्यानं सत्तारूढ महायुतीला काही प्रमाणात अडचण आहे। लोकसभेला जिल्ह्यातील 2 जागा महाविकास आघाडीने पटकावल्या आहेत। त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय। एकूणच महाविकास आघाडीला असणारी सहानुभूती पाहता साखरपट्टा काही प्रमाणात महायुतीला जड जाण्याची शक्यता आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।